तसं साक्षी बहिणीचं मम्मीचं हळदी कुंकू झालं ना तर लवकर केलं होतं, कारण आता आम्हाला सगळ्यांना जायचंय लोणारवाडीच्या मावशीच्या घरी. सगळ्यांना जेवायला बोलवले त्यांनी. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर मम्मी त्यांचं हळदी कुंकू झाल्यानंतर आम्ही सगळे गेलो लोणारवाडीच्या मावशीच्या घरी. तर तेजुनानीच्या कारमध्येच गेलो आणि मम्मी ते तर पहिले आलेले होते. सगळेजण बाहेर ओट्यावरती बसले. मावशी पण आलेली होती आणि काका तेही इकडे बसलेले. तर आम्ही सगळे काही वहिनी आम्ही सगळे आलेलो आहे. छान मस्त सण सौभाग्याचा हळदी कुंकू. तर आज मावशीचं हळदी कुंकूही होतं आणि आम्हा सगळ्यांना मस्त मेजवानीही केलेली होती. सगळ्यांना बोलवलं होतं जेवायला आणि ती बघा किती छान मस्त दिसते. तर आल्यानंतर बोलत होती एवढ्या लेट आल्या, पण हळदी कुंकू म्हटलं की थोडा उशीरच होऊन जातो ना त्यामुळे. आणि मस्त इथे छान असं खूप मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं मावशीने. मस्त अशी काळ्या कलरचीच पीस टाकलेला आहे आणि त्यावरती सगळे अलंकार आणि गुळाच्या भेला तिने वाणामध्ये दिल्या आणि इकडे सगळं फुलांनी मस्त अशी खाली ना सगळं सजवलेलं होतं. छान मस्त पंत्या वगैरे लावलेल्या होत्या. मस्त डेकोरेशन आहे ना. तर खरंच खूप छान छान मस्त असे डेकोरेशन करतात हळदी कुंकवाच्या वेळेस. ही त्याची साडी काढली आहे त्यावरती ही हळदी कुंकू नाव नथ कोहऱ्या मस्त असं डेकोरेशन झालं. मला इथं खूप जास्त आवडलं. तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि छान असं स्वयंपाक पण आता तयार झालेला होता. फक्त गरमागरम भजी करायची बाकी होते आणि आता पूजन ते पण येणार होते. तर हे आहे मावशीचं घर. तर लोणारवाडीमध्ये असते माझी मावशी. तर 3 नंबरची मावशी. आणि आता तिच्या इथल्या बायका पण येत होत्या हळदी कुंकवासाठी. आणि बघा की ती खूप छान मस्त अशी खीर करते. तर खीर केलेली होती स्वीटमध्ये भरपूर, कारण सगळ्यांना बोलवलं होतं ना जेवायला. कोण कोण आलं होतं मावशीच्या घरी सगळं पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तुम्हाला. मस्त बटाट्याची भाजी, पुरी, मसाले भात, मस्त गरमागरम बटाट्याची भजी असा मेनू होता. तर खूप छान अशी बटाट्याची भाजी पण बटाट्याची भाजी खूप मस्त होती. तर सगळ्यांचं जेवण मस्त झालं. सगळं पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. पुऱ्या वगैरे तळून ठेवल्या त्या डब्यामध्ये. फक्त गरमागरम भजी करणार होते. तर आता आम्ही सगळे आलो आहे. मावशी पण लवकर आलेली होती थोडीशी. आणि माझी नानी, मी, मम्मी, ऋतू, पूजा, साक्षी वहिनी आम्ही सगळे आता बसलो आहे खुर्च्यांवरती. आणि आता मावशी आम्हाला हळदी कुंकू लावते. त्यानंतर वाण वगैरे देऊ आणि नंतर जेवणाचा कार्यक्रम. तर मस्त गुळाच्या भेल्या दिल्या तिने. आणि अर्चना मामी लवकरच आलेल्या होत्या. तुला घेऊन जाय, पण मग लाडू पण पाठव. त्याच्यासाठी गुळ दिलाय तुम्हाला. असं कुठं लगत काय पाहिजे चर्मलच्या भांड्याचा सेट. आत्ताशी आल्या मामी. सून आली पाया पडायला बघा. बघितलं नाही मामी आत्ताशी आल्या. माहेरी भेट देऊन आली. गावाला फिरून आली ती बिचारा. मी सकाळीच येले 2 वाजता दुपारी. मामी आम्ही तुम्हाला मिस केलं, तुम्ही नव्हत्या तर. वाण पण ठेवले सुनेनी. तर अर्चना मामी पण आहे ना दुपारी चाललेल्या होत्या मावशीला थोडीशी मदत. आणि आता आमच्या सगळ्यांचं फोटोशूट. आम्ही कधी पण सगळे एकत्र आलो का फोटोशूट आम्ही करतोच. तर हळदी कुंकवालाही मस्तच सगळे डेकोरेशन करताना. तर माझंही हळदी कुंकवाचा व्हिडिओ येईलच.
आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आणि जावयांवरही जेवणाच्या आधी ना टॉवल टोपी टाकली आणि आता साक्षी बहिणी, ऋतू, पूजा पहिल्यांदाच आलेल्या होत्या तिघीही मावशीच्या घरी. जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हाही मावशीच्या घरी मी मुळाला गेले होते, तेव्हा मावशीने मला ही साडी दिली होती. आता ह्या तिघीही आज म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आल्या. तर मावशीने त्यांची ओटी भरली, साडी दिली, पैसे दिले. तर नव्या नवरींचं म्हणजे आपण मुळाला किंवा आपण पाहुण्याच्या घरी गेलो की ओटी भरली जाते. तर मावशीने पैसे, नारळ, तांदूळ, साडीनी ओटी भरली बहिणींची, ऋतूची, पूजाची. तर साड्याही सगळ्यांना खूप जास्त आवडल्या. अजून काही यायच्या बाकी आहे. आज आम्ही मस्तपैकी फिरायला चाललो आहे. कुठे चाललो आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर चला, तर तुमच्यासोबत मी हळदी कुंकवाचे व्हिडिओ शेअर केले. बऱ्याच त्यांनी छान छान कमेंट केले आहे, तर खरंच सगळ्यांना थँक्यू. आणि आम्ही आता सगळ्यात जावा नंदा चाललो आहे नाशिकला. कुठे चाललो आहे तुम्हाला समजेलच. तर मस्त खूप एन्जॉय केला, खरेदी केली, खूप जास्त फिरलो आणि सगळ्या बायकासोबत होतो ना, मस्त गप्पा वगैरे झाल्या आणि खरंच खूप मजा येते. तर म्हणजे सगळे काही प्रत्येकजण काही ना काही कामातच असतं. तर कामाच्या व्यतिरिक्त असं एक दिवस सगळे काही फिरायला. तर सगळ्यांचे छोटे छोटे मुलं काहींचे शाळेत जातात, तर सगळे घरी ठेवले, तर आम्ही फक्त बायकाच फिरायला चाललो आहे. खरंच खूप धमाल आली. आणि आता आम्ही सिटी बसने, तर पूर्ण प्रवास आम्ही सिटी बसनेच केला. तर सिन्नरमध्ये वायवेसमधून येईन आम्ही पास काढला आणि मस्त फिरलो. तर सिटी बस, कारण पेरूची वाडीला आलो आहे आम्ही. तर तुम्हाला आता समजलंच, तर पेरूच्या वाडीला आलो आहे मी. सगळे आलो आहे पेरूच्या वाडीला. चला पटकन, आता आम्ही सगळेजण मस्त एन्जॉय करणार आहे. व्हिडिओ बघत राहा. चला, त्या बाकीच्या किती आपण 12 जणी, आम्ही 12 बायका आलो आहे सगळे काही. छान वाटलं पैठा आल्यानंतर. मस्त. तर आता आम्ही सगळे आलो आहे मस्त पेरूच्या वाडीला. तर आल्यानंतर सगळ्यांनाच भूक लागली होती. तर फोटोशूट करण्या पहिले आम्ही सगळेजण आता मिसळाची ऑर्डर दिली. वेटिंग पण होती, तर इथे वेटिंगवर पण असतो ना. तर आम्हाला लगेच 5 मिनटं उभं राहायला लागलं, नंतर लगेच भेटलं टेबल. तर आता आम्ही होतो 12 जणी. तर मस्त 12 प्लेट मिसळ सांगितली, मस्त गोडमध्ये गुळाची जिलेबी, त्यानंतर मस्त पेरूचं आईस्क्रीम. खरंच खूप मस्त एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. तर हे सगळे काही माझ्या जाऊबाई आहेत, काही ननंदबाई आहे यामध्ये. तर जेव्हा तुम्हाला मी लग्नाचे व्हिडिओ, काही माझ्या सासरचे व्हिडिओ दाखवते, त्यामध्ये तुम्हाला काही दिसतच असतील. तर तसेच जसे जसे मी दाखवेल तशी ओळखही करून देईल. तर हे बघा, मस्त असे पेरूच्या वाडीला अशी सुक्की उसळ देतात, नंतर रस्सा, पापड, पाव, लिंबू वगैरे असतं. टेस्ट पण छान आहे. तर भरपूर गर्दी पण होती.
आईस्क्रीममध्ये मस्त तिखट मसाला टाकून खात आहे माझ्या जावा सगळ्या. छान टेस्ट लागते का हो? खूप छान. खा खा मस्त. तर मस्त मिसळ खाल्ल्यानंतर पेरूचं आईस्क्रीमही खाल्लं मस्त मसाला टाकून. भारी टेस्ट लागते. आणि त्यानंतर आम्ही सगळेजण इथे फोटोशूट करत होतो. फोटोशूट करण्यासाठी पण मस्त जागा आहे ना, तर सगळ्यांनी आम्ही फोटोशूट केलं. सगळ्यांनाच आता फोटोशूटचं खूप वेळ असतं, तर भरपूर फोटो काढले आम्ही इकडे. त्यानंतर आम्ही गेलो सोमेश्वरी. फोटो काढू आणि सोमेश्वरी जाऊ सगळे जण. इथे ना आता एक गेटवर एक घेऊ फक्त ग्रुप फोटो. ठीक आहे, आता आमचा प्लॅन ठरलाय सोमेश्वरी जायचा. पहिले सोमेश्वर, नंतर नवशा गणपती. चला इथं फोटोशूट करतो थोड्या वेळ आणि नंतर आम्ही सोमेश्वरी जाणार. चला.
दर्शन झालं. सोमवार होता, दर्शन पण मस्त झालं. चल प्राची, एक म्हणून टर्न घेते का पण नाही? म्हणून तर सोमेश्वरी मस्त असं दर्शन झालं सोमवारचे. जास्त काही गर्दी पण नव्हती आणि मस्त इकडे असं इथे बोटमध्ये सगळ्यांना आम्ही सगळेजण बसलो. खूप छान वाटलं बोटमध्ये बसल्यानंतर. असं वाटत होतं की उठूच नाही. आणि इथून येणं बोट नवशा गणपतीकडे पण जाते. 100 रुपये तिकीट एका व्यक्तीचं. पण आम्हाला माहीत नव्हतं. बोटमध्ये बसल्यानंतर त्यांनी सांगितलं. तर कारण दुसरी बोट असते ना, मग आम्ही रिक्षानेच गेलो. तर नवशा गणपतीला वेळच भेटला नाही. त्यानंतर आम्हाला शालीमारला जायचं होतं, पण आम्ही सिटी बसचाच प्रवास केला. मजा आली. सिटी बसने प्रवास केला ना तर छान पण वाटतं. आणि लगेच म्हणजे त्यांचे स्टॉप पण थोडे जागजागीच असतात, मग लगेच भेटून पण जातात. आणि आमच्या सगळ्यांचं इथे ही बोर्डमध्ये बसूनही चाललं होतं फोटोशूट. खरंच खूप छान वाटलं. आजचा दिवस खूप मस्त गेला. तुम्हालाही कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही बसची वाट बघत बसलोय. थकले सगळेजण. आता मस्त एन्जॉय करून थकले. आता बस आल्यावर डायरेक्ट निघाला. आता शालीमारला जायचं आहे. शालीमारला जाणार आहे, त्यानंतर घरी. शालीमार. तर 5-5:30 वाजलेले होते आणि आता कॉलेज पण सुटलेलं होतं. त्यामुळे सिटी बसमध्ये इतकी गर्दी, उभं राहायलाही जागा नाही. भरपूर गर्दी. जिथे ज्याला जागा भेटेल तिथे उभे होते. तर उभं नाही. आजचा प्रवास उभ्यानेच झाला घरी जाताना, कारण खरंच खूप गर्दी होती बसमध्ये. आम्हाला जायचं होतं शालीमारला तर खरेदीसाठी. तर काही ताईंना ड्रेस घ्यायचे होते, माझ्या जाऊबाईंना, काहींना आपल्या हळदी कुंकवासाठी वाण घ्यायचे होते. तर सगळ्यात पहिले आम्ही आलो आहे समर्थ ज्यूसला. अननसाचा समर्थ ज्यूस सगळ्यांना माहीत असेल, ज्या नाशिकच्या ताई असेल, फेमस ज्यूस आहे अननसाचा ना सरबत. तर आम्ही सगळे इथेच आलो आहे. तर मस्त सगळ्यांनी अननसाचा ज्यूस एन्जॉय केला आहे बघा. तर मस्त टेस्ट पण छान लागते इथली या ज्यूसची. आणि त्यानंतर खरेदीला सुरुवात. तर खरेदी करता करताही आम्हाला वेळ झाला आणि त्यानंतर पुन्हा बस भेटायलाही वेळ झाला. तर घरी आम्ही पोहोचलो 8-8:30ला पोहोचलो असेल. थोडा उशीरच झाला कारण रात्रीपर्यंत भरपूर ट्रॅफिक असते ना. तर टॉप वगैरे घ्यायचे होते. बघत होतो आम्ही, ज्याला जे आवडलं ते प्रत्येकजण घेत होतं. पण आमचा ग्रुप सोडत नव्हता. प्रत्येक ठिकाणी ग्रुपनेच जायचो, खरेदी करायचो. तर चला मग आता आम्ही घरी निघालोय. तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.